सो फायनली आम्ही तयार झालेलो आहे एकदम हुडी विडी एकदम हेवी घालून, कारण की खूप थंडी आहे. आणि आता नाश्ता करायला बसलो आहे बघा, तुम्ही बघू शकता नाश्ता चालू आहे. मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत आम्ही नाश्ता करतोय. नेहमीप्रमाणे जसं जो टाईम दिला आहे त्या टाईमच्या आम्ही 1 तास लेट झाला आम्हाला. सो आता आम्ही चाललो इथून. आम्हाला कुठली तरी गाडी पिकअप करेल आणि मग तिकडून आम्ही जाणार नथुला पास. भेटू तिकडे. गाईज, तुम्हाला आता मी एक ऑसम सीन दाखवतो. सिरियसली मी आतापर्यंत इतका सुंदर सीन कधीच बघितला नाही. खूप सुंदर सीन आहे, तुम्हाला दाखवतो बघा. म्हणजे आय एम शॉक की इतकं सुंदर जागा आपल्या इथे आहे. सिरियसली म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही काय बोलायला. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मी कांचनजंगामधून गंगा नाही जंगाचे कांचनजंगा ना कांचनजंगामधून आता आम्ही एक्झिट घेतोय. आणि आता आम्ही नेक्स्ट पॉईंट काय आहे? नथुला पतुला. आता नथुलाला भेटू आपण. नथुला पासला आता आम्ही ऑलमोस्ट पोचेल. आम्ही थोडंसं ब्रेक घेतला इथे कॉफी टीसाठी. पण आता ब्रेक घेतला तुम्हाला मी इकडचा सीन पण दाखवतो बघा. किती सुंदर सीन आहे इथे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे सगळ्यात ह्या साईडला पूर्ण आर्मी कॅम्प आहे तिकडे. त्यामुळे आम्हाला व्हिडिओ फोटो काढायला अलाउड नाही बोलले, आम्हाला अलाउड नाही केलं. तुम्ही बघू शकता इथे बर्फ पण आहे, हलकासा बर्फ आहे. जिथे पाणी म्हणजे पाणी पडते ना ते पाणी गोठलेलं आहे अक्षरशः इकडे, तुम्ही बघू शकता. आणि घरं बघा इकडची किती सुंदर घर आहे. आता एकदम गारठून गेलोय. आता एकदम थंडीमध्ये गरम गरम मॅगी आता आम्ही खातोय. टेस्ट बघू कशी आहे इकडची. हे खाल्ली का तू? नाही. बघ खाऊन बघ. एक नंबर कडक आहे मॅगी एकदम कडक. कशी मॅगी? चकास मॅगी. त्याचे एक्सप्रेशन बघूनच मी बाकी केलेलं आहे. बाई काहीतरी नवीन आहे. आता आम्ही मॅगी खातो आणि नंतर मग पुढे पॉईंटला पोहोचूच आपण. भेटू पॉईंटला. फायनली आम्ही नथुला पासमध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही इतकी गर्दी. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल. पूर्ण रांग तिथपर्यंत रांग आहे. आणि मी चेहरा कव्हर केला म्हणजे तुम्ही विचार करू शकता इथे किती थंडी आहे. खूप थंडी आहे. म्हणजे अक्षरशः ना गारगार हवा आहे ना पूर्ण नाकात जाते आणि ती पूर्ण असं डोक्यापर्यंत असं डोकं सूम होतंय. आता तुम्हाला आम्ही पुढचं दाखवतो व्ह्यू. ठीक आहे. तर आम्हाला मास्क काढायला लावलंय कारण की इंडियन आर्मी वाले सांगितलं की मास्क काढून अलाउड नाही. गौरव मास्क काढूनच जायला सांगितलं ना. हो असं मी जा सकते हो लेकिन प्रॉब्लम ना हो इसलिए मत पहनो. अच्छा. फॉर हेल्थ पर्पज. सिक्युरिटी पर्पज म्हणून मास्क वेअर करायला सांगितलं नाहीये. आलोय. खूप थंडी आहे. बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे. पूर्ण तिथपर्यंत गर्दी आहे. आता आपल्याला जायचं कुठे आता? नथुला पास. नाही आता इथून वरती जायचं. वरती ना. ओके. नाही मारले इथून अजून कुठे दुसरीकडे. आता आपण इंडिया चायनाच्या बॉर्डरला आहे त्यामुळे थोडंसं सिक्युरिटी म्हणून मास्क किंवा असं काही बिहेव नाही करायचं की ज्याच्यानी आर्मीवाल्यांना राग येईल किंवा त्यांना काय वाटेल. तुम्ही बघू शकता आपली पूर्ण तिथून आपली बॉर्डर आहे आणि ह्याच्या पलीकडे तिथून चायना चालू होतो.
feeling I've been wrapped around your neck. When you burn me out like a cigarette. Yeah. इथे येऊन बोलत होते की ऑक्सिजन लेवल कमी होईल, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होईल, पण आतापर्यंत मला आणि माझ्या गँगला असं काय प्रॉब्लेम जाणवला नाहीये. हे बघा सगळे गारटलेत, पण कोणालाही म्हणजे ऑक्सिजन कमी झाली यायचं काय असं कोणालाच काय प्रॉब्लेम नाही आहे. तर थंडी एवढी आहे की बघू जीप माझी वळत नाही आहे. आणि हा बन्या हा फोटो काढायला आलाय, व्हिडिओ काढायला आलाय की अख्खी पिक्चर बनवलाय स्वतःची, काय समजतच नाही मला. बघा ना खूप थंडी आहे. आमचे काही पार्टनर खाली थांबलेत, काय काहींना ऑक्सिजनचा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे श्वास घ्यायचा प्रॉब्लेम झालाय, तर त्यांना तिकडे पंप देऊन बसवलंय. आणि असं पटकन गरकन मागे बघितलं ना तरी पण असं चक्करसारखं होतंय. मला तर अजूनपर्यंत काही फील नाही होते म्हणजे जसं, पण बघू आता अजून पुढे जाऊन सिच्युएशन कशी आहे. That it's nothing. So tell me what to do. I'm losing all my cool. Feeling like ain't nobody. हे बघा माझ्या पाठी आहे ना, हे सगळी चीनची बॉर्डर आहे. हे का पूर्ण चीनचं हे, ते अजिबात दरवाजा उघडत नाही. आपले इंडियन आर्मीवाले बिंदास फिरतात इथे, पण तुम्हाला चीनचा एकही आर्मीवाला किंवा कुठलाही सिटीजन इथला राहणारा इथं तुम्हाला अजिबात दिसणार नाही, आणि ते घरातून बाहेर निघतच नाही. आणि आत्ता एक सातारचे आर्मीवाले आहेत, त्यांच्याशी आमचं जस्ट बोलणं झालं, तर ते बोलले की 26 जानेवारीला त्यांची आता मीटिंग होणार आहे चीनची आणि इंडियाची. तर ते आता काय मीटिंग आहे ते आम्हाला सांगितलं नाही, पण इथे ऑलमोस्ट 50% लोकांना ना ऑक्सिजनचा प्रॉब्लेम झाला. काय काहींना श्वास घेता येत नव्हतं, काय काहींना काय दुसरे आजार असतील त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होत होता. पण मला तर काहीच वाटत नाहीये. मी आत्ता पण खाली जाऊन आत्ता पण परत येऊ शकतो तेवढ्याच एनर्जीने. मी आणि माझी आर्मी माझी गँग यांना कोणालाही काही त्रास झाला नाही. आता आम्ही निघतोय, खूप छान वाटलं, एक वेगळीच फिलिंग आहे इथे. आणि चायनावाले आपल्याला किती घाबरतात ह्याचं उदाहरण आपल्या इंडियन आर्मीवाल्यांनी दिलेलं आहे की आपले इंडियन आर्मीवाले बिंदास फिरतायत, बिंदास, पण त्यांच्यातला एकही आर्मीवाला बाहेर पडत नाही. याला बोलतात दहशत. हां चल ठीक आहे, टेक्निकली ते स्ट्रॉंग आहेत, ते आपले इंडियन आर्मीवाल्यांनी बोलले की टेक्निकली ते खूप स्ट्रॉंग आहेत, पण फिजिकली आणि प्लॅनमध्ये आपली इंडिया मागे नाही आहे. डर से नहीं आते. हाँ आप तो इनके लोकल हो, आपको पता रहेगा. चाइना वाला डर से आते नहीं है, एक ही आदमी रहते हैं वहाँ पे. अच्छा. और हमारे इंडियन का सब दिख रहे हैं आपने, वहाँ पे कितने जवान लोग अफसर लोग रहते हैं. यस, अच्छा लग रहा है लेकिन उधर बहुत अच्छा लग रहा अच्छा है ना. बहुत बढ़िया. तुम्हाला आता मी शंकराची मूर्तही दाखवतो. खूप सुंदर मूर्त आहे आणि साईडला पूर्ण बर्फ आहे, म्हणजे पूर्ण बर्फ नाही बोलता येणार, साईडला थोडंसं एक पॅच आहे ना तो बर्फाचा आहे. मग दाखवतो बघा. बघा तिकडनं पाणी पडते आणि ते पाणी गोठलंय पूर्ण. आता ते इथे आलोय, बाबा हरभजन सिंगच्या इथे आलोय. हे बघा, आता मंदिरात जातो आतमध्ये. आता आलोय बाबा हरभजन सिंगच्या मंदिरामध्ये एंट्री करताना. मंदिरात ठीक है. सबसे पहले बाबा हरभजन साहब के मंदिर में आने में आपका हार्दिक स्वागत है. बाबा जी का जन्म 3 अगस्त 1940 गांव सदराना जिला मुरादाबाद वर्तमान बाकी बंद कर ले. ओके ओके.
आता आम्ही इथं आलोय चॉंगोल लेकला. भाई हे चॉंगोल चांगू लेक की चॉंगोल? चंगू लेक. अच्छा तिकडे इथं थोडंसं आम्ही फोटोशूट करू आणि मग खाणार आणि मग कल्टी. तुला काय बोलायचंय का? आता बोलायला सध्या शब्द संपलेत माझे. आपण सध्या व्ह्यूची मजा घेऊ, नंतर मग आपण ओके बोलू. नंतर डिस्कशन करू. ठीक आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. भाई आमच्यातला किंग मेकर, ग्रुपचा किंग मेकर म्हणजे हा बन्नी. म्हणजे किती पण फोटो काढा, किती फोटो काढा कमीच आहे. का करू ना, आपण काढू ना, काय फरक पडतोय? हा, हा. परत यंदा नाही का काढायला? नाही ना नाही. बरोबर. हा बघ इम्रान हाशमी शाहरुख खानची पोज देताना. गुंडग्यातला इम्रान हाशमी शाहरुख खानची पोज देताना. हे बघा या की तिथे या. आणि हा गौरव काय शांत आहे, कसला विचार करतोय काय माहित. मला तर वाटतं त्याला भूक लागली आहे म्हणून. हा बरोबर. खाऊ का आपण आता भाई? डायरेक्ट आता आम्ही हॉटेल जाऊन ना तांगड्या तोडणार नाही. पण आता ह्याच्या आधी पण अजून कुठेतरी लोकेशनला आता परत जाणार आहेत आम्ही. काय म्हणत कुठं घेऊन जायचं मला तर एवढी काही आयडिया नाहीये. मी डायरेक्ट फ्लो मध्ये येतोय. हा इकडे जायचंय, हा चला. इकडे जायचंय, हा चला. हा बघा ह्या माणसाला एक आवडा रे बाबा. अरे एकच पोच 10 वेळा एकच पोच, 10 वेळा 20 वेळा एकच पोच. अरे काहीतरी नवीन दे. अरे उडी मार, खाली डोकं वरपाय कर, काहीतरी कर. सो गाईज आपण जिथे मॅगी खाल्ली तिकडे आता आपण परत आलेलो आहे. आणि त्यात आम्ही जेवणार आहेत मस्तपैकी. एकदम नॉनव्हेज मागवले आणि माझ्या मित्रांनी व्हेज. तो साईडलाच राहू दे. बघितल्यावर एकदम टेस्टी वाटते व्हेज. मी व्हेज नाही खाणार आहे. ओके ओके. आय एम सॉरी. मी घरात कधीच कारलं खात नाही. पण मी हे जे कारलं खाल्लं ना, एक मिनिट हे तुम्हाला कारलं खाऊन दाखवतो. क्रिस्पी आहे आणि इतका पण कडू नाहीये. सही आहे. ह्याची ग्रेव्ही मी टेस्ट केली मग अशी एकदम भारी आहे ग्रेव्ही. आणि हे व्हेज हा बघ भुक्कड डायरेक्ट सुरुवातच केली. भूक खूप लागली यार. आणि वरण डाळ मी ट्राय करतो कसं आहे. सही आहे. जेवण चांगलं. हे भाई घरी मिळून डाळ घे मस्त होते. हे बघा स्वतंत्र नागालँड. गौरव कसं रे जेवण? चिकन जो है ना अभी रस्सा टेस्टी है राइस के साथ. घर जैसा स्वाद है. जेन्युइन चीज बता रहा हूँ, घर जैसा स्वाद है. सही आहे. गुड है. चला मग आता आम्ही झोड घेतो, ताव मारतो. इकडचं जेवण झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाणार आणि मग दुसऱ्या दिवशी नवीन लोकेशन मी तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये दाखवेन. ठीक आहे. चलो बाय.